तिमिरापासून तेजापर्यंत असा मानवाचा प्रवास आपण मानतो. आपल्या नैसर्गिक उत्सुकतेमुळे आपल्याला नवीन काहीतरी शिकावं, नवीन काहीतरी माहिती मिळवावी असं आपल्याला सतत वाटत असतं. आणि हा तेजापर्यंतचा प्रवास आपल्याला एकट्याने करायचा मात्र कंटाळा येतो, कारण आपण आहोतच सोशल ॲनिमल. आणि म्हणूनच तेजापर्यंतच्या या प्रवासामध्ये आपल्याला सोबती हा हवाच. आणि एका सोबतीने सुरू झालेला हा प्रवास जसं की मैं चलता गया और कारवा बनता गया असं म्हणत एका समूहाचा होऊन जातो. अशाच एका समूहाची ही कहाणी. बेळगावमधील वाचन चळवळीचं एक दुवा म्हणून गेल्या एका दशकामध्ये लोकमान्य ग्रंथालय उदयाला आलेलं आहे. आपल्या बेळगावमधील सर्व वाचन संस्कृतीचे भीष्म पितामह असं ज्यांची ओळख आहे, असं ज्यांचं कर्तृत्व आहे, असे श्री अशोक याळगीजी लोकमान्य ग्रंथालयाच्या या दशकापर्यंतच्या ज्ञानहोत्राचा आढावा घेत आहेत. रसिको, बुक लवर्स क्लबच्या 5 संवत्सर पूर्तीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये मी आपणा साऱ्यांचं लोकमान्य ग्रंथालयाचा कार्याध्यक्ष या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो. तरुण भारतमधील सेवानिवृत्तीनंतर किरण ठाकूर यांनी मला एकदा विचारलं होतं, आपण ग्रंथालय सुरू करूया, आणि मी त्याला लगेच होकार दिला होता. कारण ग्रंथालय याविषयी मला एक विलक्षण प्रेम पहिल्यापासूनच होतं. आणि म्हणूनच माझ्या होकारानंतर लोकमान्य ग्रंथालय मूर्त स्वरूपात यावं यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. माझे मित्र अविनाश ओगले आणि आम्ही दोघांनी मिळून कोल्हापूरला जाऊन मेहता बुक स्टॉलवरून सुमारे 211 पुस्तकं आणली आणि 27 फेब्रुवारी 2010ला लोकमान्य ग्रंथालय सुरू झालं मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं. हे ग्रंथालय सुरू करताना किरण ठाकूर यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की हे ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांची देवघेव करणारं केंद्र नको, तर या ठिकाणी विविध तऱ्हेचे कार्यक्रम झाले पाहिजे. वाचनाची आवड चौफेर लोकांत निर्माण होईल अशा तऱ्हेचे प्रयत्न केले पाहिजे. आणि या ग्रंथालय हे एक असा आदर्श या भागातलं ग्रंथालय व्हायला पाहिजे. आणि हा हेतू त्यांचा लक्षात घेऊनच आम्ही कार्याला लागलो होतो. कृष्णा मेंडसे यांच्या हस्ते या ग्रंथालयाचं उद्घाटन झालं होतं आणि त्यानंतर आमची वाटचाल सुरू झाली. दर महिन्याला व्याख्यानं, पुस्तक परिचय असे विविध कार्यक्रम आम्ही सुरू केले. आणि पाहता पाहता या पहिल्या 5 वर्षात 70हून अधिक महाराष्ट्रातल्या साहित्यिकांनी आपलं योगदान या ग्रंथालयाला दिलं. उत्तमोत्तम व्याख्यानं या काळात आम्ही आयोजित केली, सुंदर सुंदर कार्यक्रम केले. आणि यामुळंच 5 वर्षातच लोकमान्य ग्रंथालयाचं नाव सर्वतोमुखी झालं. आमच्या अनेक कार्यक्रमातला एक कार्यक्रम म्हणजे पुस्तक परिचय. हा पुस्तक परिचयाचा कार्यक्रम आम्ही गेली 5 वर्ष त्यावेळेला करतच होतो. आणि त्यालाच अधिक चांगलं स्वरूप यावं या दृष्टीनं बुक लवर्स क्लबची स्थापना करण्यात आली. आणि मग त्यातून बुक लवर्स क्लबचा हा आत्ताचा 5 संवत्सर महोत्सव आपण करतो आहोत. धन्यवाद. याळगीजी ग्रंथालयाबद्दल बोलत असताना डोळ्यासमोर आपसुकच उभी राहिली ती ग्रंथालयाची जुनी भारदस्त इमारत. त्यासोबतच डोळ्यासमोर आले ते खालच्या मजल्यावर असलेले जी. ए. कुलकर्णी यांचे दालन आणि त्याच्या शेजारील कमल देसाई दालन. विशेष बाब म्हणजे कमल देसाई दालन यांचं उद्घाटन केलं होतं ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी. लोकमान्य ग्रंथालयाने
आजपर्यंत वाचकांसाठी ज्या ज्या महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या सोयी सुविधा दिलेल्या आहेत, उपक्रम राबवले आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ग्रंथसखा. महाराष्ट्रातील दर्जेदार पुस्तकं, मराठीतील दर्जेदार पुस्तकं बेळगावमधील वाचकांना मिळत नाहीत, ही खंत भरून काढण्यासाठी लोकमान्य ग्रंथालयाने ग्रंथसखा हा उपक्रम राबवला होता आणि या उपक्रमाचं उद्घाटन केलं होतं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी. आपल्याला झालेला आनंद हा द्विगुणित करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे हा आनंद कोणासोबत तरी शेअर करायचा. आपण जे काही चांगलं वाचतो आहे, आपण जर एखादं चांगलं पुस्तक वाचलं तर त्याचा आस्वाद, त्याची मजा आपण फक्त एकट्यानेच घ्यावी हे जणू काही पाप आहे असं सर्वच वाचकांना वाटत असतं. आणि त्यामुळेच की काय, तू हे पुस्तक वाचलंस का, किती छान लिहितो हा लेखक, किंवा मग ही कविता किती सुंदर आहे, अशी वाक्य सतत आपल्या कानांवर येत असतात. आपण जे काही चांगलं वाचलं आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि आपल्यासारखंच बाकीचे वाचक सध्या काय वाचत आहेत हे आपल्याला समजावं, या उद्देशाने बेळगावमधील काही वाचक मंडळींनी बुक लव्हर्स क्लब अर्थात पुस्तकप्रेमी मंडळ याची स्थापना केली होती. बुक लव्हर्स क्लबच्या निर्मितीमागे होता एक अवलिया. शंकर चाफाडकर हे नाव कानावर आलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ते पुस्तकांची बरीच सारी कपाटं, आणि या पुस्तकांच्या कपाटांसमोर उभं राहून पुस्तकांबद्दल भरपूर बोलणारा हा अवलिया शंकर चाफाडकर. शंकर चाफाडकरांच्या घरी त्यांच्या मित्रांनी मिळून अनौपचारिक पद्धतीने 5 वर्षापूर्वी सुरू केलेला बुक लव्हर्स क्लब अर्थात पुस्तकप्रेमी मंडळ आणि त्याचा आजपर्यंतचा 5 वर्षापर्यंतचा प्रवास, की जेथे बुक लव्हर्स क्लब आज एक वाचन चळवळ तयार केलेली आहे. या 5 वर्षाच्या चळवळीचा आणि बुक लव्हर्स क्लबच्या निर्मितीमागच्या नेमका विचारांचा आढावा घेतला आहे त्या बुक लव्हर्स क्लबच्या सुरुवातीपासूनचे सदस्य असलेल्या काही मंडळींनी. मी अशोक ओळकर, शंकरराव चाफाडकरांचा एक मित्र, स्नेही. शंकरराव चाफाडकरांच्या तृतीय स्मृतिदिनी आपण सगळेजण इथे जमलो आहात आणि हा कार्यक्रम ऑनलाईन करायचा ठरला असल्यामुळे मी माझ्या भावना शंकररावांच्या बद्दलच्या या ऑनलाईन तुम्हाला पाठवत आहे. सीमा सुरक्षा दलात असताना देशासाठी आणि सेवानिवृत्तीनंतर पुस्तकासाठी तन मन धन म्हणजे पुरं आयुष्य झोकून देणारे अवलिया वाचक, पुस्तक वेडे, पुस्तक प्रेमी शंकरराव चाफाडकर हे आगळे वागळे व्यक्तिमत्व होते. शंकरराव चाफाडकरांचा परिचय, ओळख मला अशोक येळगे यांनी ग्रंथालयाच्या एका कार्यक्रमात करून दिला. मी सुद्धा माझा परिचय करून दिला. त्या ठिकाणीच त्यांनी मला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. पण कार्य बाहुल्यामुळे काही त्यांच्या घरी जाण्याचा योगच येत नव्हता. प्रत्येक वेळी भेटले तर ते मला विचारायचे, काय मूड सापडला की नाही माझ्याकडे यायचा. एक दिवस आम्हाला प्रत्येक वेळी ओशाळल्यासारखे वाटायचे. एक दिवस त्यांना कळवून त्यांच्या घरी जायचे ठरवले. मी आणि माझा मित्र विजय अनगोळकर साधारणपणे 11च्या सुमारास त्यांच्या घरी पोचलो. तेथे चाफाडकर सर गेटवर आमच्या स्वागतासाठी हजरच होते. त्यांच्याबरोबर फ्लॅट क्रमांक 103 मध्ये आम्ही दाखल झालो. आमची कल्पना होती की इतर पुस्तक संग्रहाप्रमाणे 400-500 पुस्तकं यांच्याकडे असावीत आणि आम्ही त्यात शिरल्यानंतर आम्हाला आमचे सर्व अंदाज खोटे ठरले. अल्लाउद्दीनच्या गुहेत शिरल्यासारखे वाटले. परंतु परत फिरायचा परवलीचा शब्दच आम्ही विसरलो की काय असं म्हणून 1 तासाभराची सोय करून गेलेले आम्ही ते 4-5 तास कधी संपले हे समजलेच नाही. चाफाडकरांच्या घरात पाय ठेवल्यापासून जिथे नजर जात होती तिथे पुस्तकच पुस्तके. एकही कोपरा असा नव्हता की तिथे पुस्तके नव्हती. सरांनी आम्हाला कॉपी करून दिली आणि मग आमच्या पुस्तकावरच्या गप्पा सुरू झाल्या. बेळगावात साहित्यिकांची मांदियाळी खूप आहे, पण पुस्तकप्रेमी, संग्रहक, वाचक एकच होता आणि त्याच्या घराच्या भिंती सुद्धा पुस्तकाच्या होत्या.
अगदी खालपासून ते वरपर्यंत पुस्तकेच पुस्तके होती. नीट वेष्टनात व्यवस्थित विषयानुसार मांडून ठेवलेली होती. स्वयंपाक कक्ष, शयन कक्ष आणि सज्जात खिडकीत सुद्धा पुस्तकेच पुस्तके होती. सापडकरांनी ही पुस्तके केवळ शोभेकरता आणलेली नव्हती. प्रत्येक पुस्तक बारकाईने वाचून ठेवले होते. ते दिवाळीला कमीत कमी 40 ते 50 निवडक दिवाळी अंक विकत घेत असत आणि ते वाचून त्यातली निवडक लेख इतरांनी वाचावे म्हणून प्रत्येकाला SMS करत. मी सुद्धा पुस्तके विकत घेऊन वाचणाऱ्यापैकी एक वाचक आहे, पण पुस्तकांची एवढी आस्था ठेवणे मला कधीच जमलं नाही. म्हणून माझ्याकडचा ग्रंथसंग्रह इतर वाचन ग्रंथांना देऊन टाकला. तसेच काही अतिशय दुर्मिळ ग्रंथ पुस्तके सापडकरांच्या हवाली केल्या. एखादे पुस्तक घेतल्यावर वाचून त्यातील महत्वाच्या नोंदी करून स्वतः त्यांनी व्यवस्थित कव्हर्स घालून कपाटात रवानगी करत. पुस्तकांच्या मागे एक लखोटा करून त्या पुस्तकाविषयींच्या वर्तमानपत्रातल्या कात्रणे परीक्षेत त्यात ठेवत असत. पुस्तकांच्या कपाटावरती लेखक, मान्यवर कवी, नाटककार, नट, गायक यांची एक साईजची छायाचित्रे लावलेली होती. भिंतीवर जिथे जागा मिळेल तिथे बुकमार्क्स आणि काही महत्वाच्या पुस्तकातील उतारे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून पुस्तक आवरण घालून ठेवलेले असायचे. नमस्कार. बुक लवर्स क्लबचा 5वा वाढदिवस यंदा साजरा होत आहे. मला आठवतात ते कैलासवासी शंकरराव चाफाडकर, वाचनाची अत्यंत आवड असलेले गृहस्थ. त्यांच्या घरी जवळजवळ 14 पेक्षा जास्त कपाटांमधून 5000 पेक्षा जास्त पुस्तकं भरलेली होती आणि दर महिन्याला ते जवळजवळ 20 पुस्तकं विकत घेत असत. त्यांच्याकडे असलेली ही पुस्तकं त्यांनी स्वतः विकत घेतलेली होती आणि जवळजवळ ग्रंथालयाप्रमाणेच त्यांचं ग्रंथ संग्रहालय होतं. त्यांच्या घरी काही मित्रमंडळी आम्ही गप्पा मारायला जमत होतो. गप्पा मारता मारता काही साहित्यिक विषयांवर वाद व्हायचे, काही गोष्टींवर वाद व्हायचे, चर्चा व्हायची. पण कुठल्याही प्रकारची जर चर्चा झाली, वाद झाला, तर ते कपाटातून पटकन एखादं पुस्तक काढत आणि पुरावा दाखवत त्यांना अनेक पुस्तकांमध्ये कोणत्या पानावर काय लिहिलेलं आहे हे पाठ होतं. त्यांनी बुकमार्क्स सुद्धा जमवले होते. बऱ्याच वस्तूंचे त्यांनी संग्रह केले होते. काही कात्रणं त्यांनी एकत्र केली होती आणि त्यांचे संग्रह केले होते. तर अशा या शंकरराव चाफाडकरांच्या घरी आम्ही काही मित्र गप्पा मारायला जमत होतो. वाचनावर गप्पा मारायच्या, पण या गप्पा मारण्यामध्ये अनियमितपणा होता. मंगेश देऊळकर, सुभाष ओळकर, गुणन पाटील असे आम्ही काही जण जमत होतो. नेहमी ठरवत होतो की आपण ठराविक दिवशी गप्पा मारूया, महिन्यातून एखादा ठराविक वार नेमूया आणि त्याप्रमाणे गप्पा मारूया वगैरे. पण ते जमत नव्हतं. सर्वच जण काही ना काही गोष्टीमध्ये व्यस्त असायचे आणि हे जमत नव्हतं. अनियमितपणा म्हणजे कधी कधी 15 दिवसात 2-3दा जमायचं, तर कधी कधी 2-2 महिने भेटतच नव्हतो आम्ही एकमेकांना. इतका अनियमितपणा होता. आणि आमची चर्चा चालायची. जेव्हा जेव्हा भेटायची आम्ही 4-5 जण, तेव्हा आमची चर्चा चालायची. पण या चर्चेला कोणतीही प्रसिद्धी द्यायची नाही असं चाफाडकरांचं मत होतं. वर्तमानपत्रातून हे द्यायचं नाही, आपण घरी गप्पा मारतो, कसली प्रसिद्धी आणि काय. त्यानंतर आणखी काही मंडळी त्यात सामील झाली. सुधीर जोगळेकर यायला लागले,
लोकमान्य ग्रंथालयाचे प्रमुख अशोक याळगी यायला लागले. चाफडकरांची जागा ही थोडीशी गैरसोयीची होती. जे बसनी येत असत त्यांना बसनी निघून बस स्टॉपवर मधल्या उतरून चाफडकरांच्या घरापर्यंत पोहोचणं हे अत्यंत कठीण असायचं. म्हणून ती जागा बदलावी असा विचार आला आणि ग्रंथालय प्रमुख, लोकमान्य ग्रंथालयाचे प्रमुख अशोक याळगी यांनी सांगितलं की खानापूर रोडच्या आमच्या लोकमान्य ग्रंथालयात जो खालचा मजला आहे तो रविवारी सकाळी रिकामाच असतोय. रविवारी सकाळी आपण तिथे पाहिजे तर गप्पा मारूया, जमूया. आणि मग आम्ही तिथं गेलो. त्या जागेत मग चर्चा चालू झाली. मध्यंतरीच्या काळात या मंडळाला बुक लव्हर्स क्लब हे नाव पडलं. त्याच्या आधी नाव वगैरे काय नव्हतं, अनौपचारिक गप्पा असायच्या आणि बुक लव्हर्स क्लब हे नाव पडलं. त्यानंतर मग थोड्याशा नियमितपणे बैठका चालू झाल्या आणि अनेक गप्पा झाल्या, अनेक चर्चा झाल्या. रविवारची सकाळची वेळही निश्चित झाली. नंतर त्याच्या जोडीला गुरुवारची संध्याकाळची वेळही निश्चित झाली आणि त्याचा व्याप नंतर इतका वाढला की आता त्याला पूर्णपणे निराळं आणि खूप मोठं असं स्वरूप आलेलं आहे. मला आज एवढंच सांगायचं होतं. ही मी जी सांगितली ती बुक लव्हर्स क्लबच्या स्थापनेपूर्वीचा इतिहास म्हटलं तर चालेल, घटना म्हटलं तर चालेल. नमस्कार, मी मंगेश देऊळकर. सर्वप्रथम बुक लव्हर्स क्लबच्या नवीन कार्यकारिणीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत व्यक्त करतो. बुक लव्हर्स क्लबची स्थापना ही शंकरराव चाफडकरांच्या घरामध्ये झाली आणि त्यांच्या प्रेरणेनेच झाली हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. जरी बुक लव्हर्स क्लबचे बीज शंकररावांनी पेरले तरीसुद्धा त्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी आपले कार्याध्यक्ष श्री अशोक याळगी सर, जोगळेकर सर आणि इतर अनेक आपले सहकारी या सर्वांची मदत या कार्यात झाली. सुरुवातीला सदस्य संख्या तरी मोजकीच होती, पण जसजसे आपण कार्यक्रम करत गेलो तसतशी सदस्य संख्या वाढत गेली. प्रत्येकाचे वाचन वेगवेगळ्या क्षेत्रातले होते, प्रत्येकाची आवड वेगवेगळी होती आणि त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे ते लोक पुस्तक परिचय करत गेले, ज्याच्यामुळे आम्हा सर्वांनाच खूप विविध प्रकारच्या पुस्तकांची माहिती झाली आणि त्यातली बरीच पुस्तकं आपण सर्वांनी नंतर वाचली सुद्धा. हे सगळ्यात मोठं या बुक लव्हर्स क्लबचं यश होतं. दरम्यानच्या काळामध्ये आपण सर्वजण दर रविवारी आणि दर गुरुवारी भेटत होतो, पण तरीसुद्धा याच्या व्यतिरिक्त अनेक साहित्यिक, कवी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली नामांकित मंडळी आपल्याकडे लोकमान्य ग्रंथालयात येत होती. त्यांच्या भेटीच्या वेळीसुद्धा आपल्या सदस्यांना बोलवलं जायचं आणि आपलं परमभाग्य की अनेक लोकांना आपल्याला प्रत्यक्ष भेटायला मिळालं. अगदी नाव घ्यायचे झाले तर विजय पाडळकर सर, अच्युत गोडबोले, भारत सासणे, त्यानंतर महावीर जोंधळे सर, सई परांजपे, हरी नरके सर, किती नावं घ्यायची. या सगळ्यांची भाषणं, व्याख्यानं ऐकताना तर अतिशय आनंद मिळत गेला. दरम्यानच्या काळात आपल्याकडे इंदिरा संत व्याख्यानमाला ज्या झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगले वक्ते आले. विनय हर्डीकरांचं व्याख्यान झालं, त्यानंतर पुण्याच्या डॉक्टर सुनीता धोंगडींचं व्याख्यान तर अविस्मरणीय असं व्याख्यान होतं. म्हणजे इंदिरा संत या व्यक्ती म्हणून, कवी म्हणून कशा मोठ्या होत्या याचं त्यांनी जे वर्णन केलं ते आज तक मी विसरू शकलेलं नाही आहे. त्यानंतर हरी नरके सर तर 2-3दा आपल्याकडे येऊन गेले, त्यांची भाषणंसुद्धा आपण विसरू शकलेलं नाही आहे. आणि महावीर जोंधळे सर होते, त्यांचं व्याख्यान खूप छान झालं होतं. आपल्याकडे असेच इंदिरा संत व्याख्यान मालेमध्ये अनेक वक्ते जे येऊन गेले त्यांनी चांगली व्याख्यानं दिली होती. दरम्यानच्या काळामध्ये
आपल्याकडे सदस्य संख्या वाढत असल्यामुळे नवीन नवीन कल्पना सदस्यांनी सुचवल्यानुसार आपल्याकडे चित्रलोक चालू झाला, ज्याच्या मार्फत आपण सुंदर सुंदर पिक्चर बघायला सुरुवात केली. हे सगळं म्हणजे अविरत असं चाललेलं कार्य आहे आणि आपल्या सदस्यांच्या उत्साहामुळे हे सगळं चाललेलं आहे. दरम्यानच्या काळात आपल्यावरती या कोरोनाचं जे संकट आलं, या संकटामुळे सुद्धा आपल्या सदस्यांनी हातपाय गाळले नाहीत. नवीन नवीन कल्पना सुचवत आता तर आपण हायटेक झालेलो आहोत. ऑनलाईन कथा आपल्याकडे सगळेजण सादर करतायत. कथांचा तर पाऊसच पडतो आहे. इतके टॅलेंटेड लोक आपल्याकडे असतील आणि इतके वेगवेगळ्या विषयावरती कथांचे विषय त्यांना सुचतात, हे बघून खूप आनंद होतो. तर माझ्या बुलकच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हे जे कार्य पुस्तक परिचयाचं किंवा मराठीतील पुस्तकांचा प्रसार व्हावा, वाचनाची आवड सगळ्यांमध्ये निर्माण व्हावी, वाढावी, हे कार्य असंच सतत अविरत चालू राहो अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. बुक लव्हर्स क्लब अर्थात पुस्तकप्रेमी मंडळाची सर्वात विशेष खासियत म्हणजे तर इथल्या बैठकींमध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये प्रगल्भता असणारे, वेगवेगळे विषय वाचणाऱ्या वाचकांची उपस्थिती. आणि जेव्हा असे वाचक एकत्र येतात तेव्हा अर्थातच उत्स्फूर्त चर्चा घडतात आणि कधी कधी या चर्चा वादांमध्ये रूपांतरित होत असतात. आणि त्याच वेळेला हे वाद पुन्हा एकदा मित्रत्वाच्या नात्यावर आणण्याची हातोटी आहे ती आमचे अध्यक्ष श्री सुधीर जोगळेकर यांची. गेल्या 5 वर्षांमध्ये एक अध्यक्ष म्हणून सुधीर जोगळेकरांनी बुक लव्हर्स क्लब हा एकत्र बांधून ठेवला. त्याचसोबत त्याला एक विशेष असं स्वरूप प्राप्त करून दिलं. बुक लव्हर्स क्लबमध्ये असणारे हे उत्तमोत्तम वाचक म्हणजे जणू काही एक एक मोतीच आहेत. आणि या सर्व मोत्यांना एकत्र गुंफून ठेवणारे अदृश्य दोरा म्हणजे सुधीर जोगळेकरजी. एक अध्यक्ष म्हणून या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांना बुक लव्हर्स क्लब बद्दल काय जाणवलं हे ते सांगता आहेत. आणि त्याचसोबत आता 5 वर्ष सांभाळल्यानंतर ही अध्यक्षपदाची धुरा नवीन अध्यक्षांकडे सोपवताना बुक लव्हर्स क्लब बद्दल आणि इथल्या उपक्रमांबद्दल जोगळेकरांकडे काय विजन आहे, भविष्यामध्ये बुक लव्हर्स क्लबने कशी वाटचाल करावी, हे सुधीर जोगळेकर यांच्याकडनंच जाणून घेऊया. नमस्कार पुस्तकप्रेमी मित्र हो. आपला हा बुक लव्हर्स क्लब आज 5 वर्षे पूर्ण करत आहे. त्याचा आपल्या सर्वांना मनापासून आनंद होणे साहजिकच आहे. तसे पाहता विविध विषयांवर चर्चा करणारी अशी मंडळे ही एक सांस्कृतिक गरज असते. अशी काही मंडळे बेळगावमध्ये पूर्वीपासून कार्यरत होती आणि आहेत. पुस्तकांवर चर्चा करणारा स्त्रियांचा एक गट सध्या टिळकवाडीत आहे. दर महिन्याला पुस्तक विकत घेणे व आपसात पुस्तकांची देवाणघेवाण करणे असे कार्यक्रम ते करत असतात. आपल्या बुक लव्हर्स क्लब सारखी मंडळे जगभर सर्वत्र फार पूर्वीपासून कार्यरत आहेत. जगातला सर्वात जुना ज्ञात बुक क्लब ऑगस्ट 1878 मध्ये म्हणजे 150 वर्षांपूर्वी न्यूयॉर्क इथे स्थापन झाल्याची नोंद आहे व तो आजतागायत कार्यरत आहे. एवढेच नव्हे तर सदैव वर्धिष्णू राहिला आहे. भारतातही पूर्वीपासून विविध शहरांमध्ये साहित्यिक मंडळे कार्यरत राहिली आहेत. अलीकडील ग्रंथ आपल्या दारी चळवळ सुपरिचित आहे. आज मतीला अहमदाबाद, बेंगळूर, दिल्ली, कोलकाता, मुंबई, पुणे येथे ख्यातनाम पुस्तक प्रेमी मंडळे आहेत व ती अनेक उत्तम कार्यक्रम आयोजित करत असतात. अशा मंडळांकडून स्वानंद व साहित्याची सेवा दोन्ही घडत असतात. आपल्या बुलकची स्थापना समांतर विचार करणाऱ्या 2-3 प्रयत्नातून झाली. काही वर्षांपूर्वी सत्याग्रहीचे संपादक कुमार सप्तर्षी यांच्याशी एके रविवारी सकाळी फर्ग्युसन कॉलेज समोरच्या एका हॉटेलमध्ये गप्पा मारत होतो. तिथे पुण्यातले वेगवेगळे साहित्यिक गप्पा मारण्यासाठी येत असलेले त्यांनी दाखवले. तेव्हापासून असे एक साहित्यिक गप्पांचे ठिकाण बेळगावात असावे असे माझ्या मनात होते. पुढे लोकमान्य ग्रंथालय सुरू झाल्यावर
मी श्री आळगींकडे हा विचार बोलून दाखवला. त्यांच्याही मनात तसाच विचार येत होता व ते ग्रंथालयात अधूनमधून पुस्तक परिचयाचे कार्यक्रमही घडवून आणत. तिकडे शास्त्रीनगरमध्ये श्री शंकरराव चाफळकरांच्या घरी काही पुस्तक प्रेमीच्या गाठीबिटी होत असत. त्यात प्राध्यापक सुलटणकर, मंगेश देऊळकर, गुणवंतराव वगैरे तिघे चौघे असत. सावगीजींनी चाफळकरांकडे हा बैठकीचा विचार बोलून दाखवला. त्यांनाही तो आवडला. समसमाज संयोग झाला तर आम्ही साऱ्या समविचारींना तो कळवला. काही चाफळकरांच्या घरी आपली पहिली बैठक झाली. पुढे आपण लोकमान्य ग्रंथालयात भेटू लागलो. तो सगळा इतिहास सगळ्यांना ज्ञात आहेच. सुरुवातीला अनौपचारिक गप्पा असे याचे मर्यादित स्वरूप होते. साहित्यिक विषयांवर हलक्या फुलक्या गप्पा होत असत. कुणी काय वाचले, काय आवडले यावर बोलणे होईल. कालांतराने यात राजकीय वादविवाद सुरू झाले. ही राजकीय विषयांवरील प्रगल्भ वैचारिक चर्चाही नव्हती, ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट. अध्यक्षाही या नात्याने मी त्यात हस्तक्षेप करून आपल्या समूहाला साहित्यिक चर्चेकडे वळवण्यासाठी श्री मंगेश देऊळकर यांना विनंती केली की त्यांनी एखाद्या पुस्तकाचा परिचय करून द्यावा. त्याप्रमाणे रविवार दिनांक 18 मार्च 2018 रोजी बुलकमध्ये पहिला पुस्तक परिचयाचा कार्यक्रम आपण घडवून आणला. त्यानंतर आठवड्यातून 2 वेळा आपण भेटून एखाद्या वक्त्याने कुठला ना कुठला विषय सादर करायचा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमात अनेक उत्तमोत्तम मराठी, इंग्रजी, कन्नड पुस्तकांचा परिचय तसेच अन्य संगीत विषयक कार्यक्रम सादर झाले. गेल्या वर्षीपासून बालकुमार गटामध्ये वाचनाचे प्रेम निर्माण व्हावे म्हणून बालकुमार वाचन प्रमाणपत्र योजना सुरू करून बालिका आदर्श विद्यालयात प्रायोगिक तत्वावर नियमित कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी निवडक उत्तम पुस्तके वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्यावीत व त्यांना ही पुस्तके वाचल्याबद्दल प्रमाणपत्र द्यावे अशी योजना आहे. त्यात किशोर काकडे, मंजिरी करगुप्तीकर आणि तेजस कोळेकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या उपक्रमांतर्गत पुस्तक खरेदीला कुसुमाग्रज प्रतिष्ठान, जिजामाता बँकेच्या सौ अश्विनी बिडीकर व दुबई स्थित श्री संजय देशपांडे यांनी अर्थसहाय्य केले. त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. असे विविध उपक्रम आपण घेत आलो, पण आपल्या उपक्रमात एक सुधारणा होणे फार गरजेचे वाटते. आपल्या कार्यक्रमात सिने संगीत, आयुर्वेद असे गैरसाहित्यिक विषय सादर होतात. ही अनेकांना खटकणारी गोष्ट आहे. एखाद्या पुस्तकातील विषयाच्या दृष्टीने त्या विषयातील माहितीपूर्ण चर्चा होण्यास प्रत्यवाय नाही, पण एखादा वेगळाच गैरसाहित्यिक विषय बुलकमध्ये सादर होऊ नये ही उणीव दूर करून आपण बुलकमध्ये केवळ साहित्यिक विषयांवर कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत असे मला तीव्रतेने वाटते. सुदैवाने गुणवंत पाटील वगैरे नियोजित 2020-23 या कार्यक्रमाच्या निर्देशकांचे असेच विचार आहेत. वाचन संस्कृतीचा प्रसार करणे, साहित्याच्या विविध पैलूंचे आकलन करून घेणे, नवनव्या पुस्तकांची माहिती घेणे असे आपल्या कार्यक्रमांचे स्वरूप आपण राखले पाहिजे. संगीत, नाट्य, चित्रपट आदी कलांसाठी तसेच सांस्कृतिक स्वरूपाच्या कार्यक्रमांसाठी बेळगावमध्ये रसिकरंजन, हरेरकर संघ, आर्ट सर्कल, कलाकार संघ, शारदोत्सव, चित्रलोक आदी अनेक संघ संस्था आहेत. आपण तशा स्वरूपाचे कार्यक्रम करण्याऐवजी केवळ साहित्यिक विषयाला वाहून घेणारे कार्यक्रम अंगीकारले पाहिजेत. आपल्या व्हॉट्सअप समूहाचे स्वरूपही शिळोप्याचं पोस्ट टाकणारा समूह असे राहू नये. केवळ साहित्यिक विषय त्यात सादर व्हावेत. आज बुक लव्हर्स क्लब हे अनौपचारिक गप्पा मारणारे 8-10 मित्रांचे मंडळ उरलेले नाही. 100भर पुस्तकप्रेमी आपले सदस्य आहेत किंवा आपल्या संपर्कात आहेत व बेळगावातील एक उल्लेखनीय संघ म्हणून आपल्याला मान्यता प्राप्त होत आहे. एक उल्लेखनीय संघ म्हणून आपण पुढे यावे या उद्देशाने मी कार्यकारिणीत बदल व्हावा असे सुचवले. एकाच व्यक्तीने वर्षानुवर्षे पदावर राहणे हे संघ संस्थेच्या दृष्टीने योग्य नव्हे असा विचार यामागे होता. सुरुवातीला या पुनर्रचनेच्या कल्पनेला व्यवस्थापन समितीतील तसेच बुलकच्या अन्य काही सदस्यांनी विरोध दर्शवला. पण एकदा ही प्रक्रिया सुरू झाल्यावर बुलकमध्ये नवचैतन्य सळसळू लागले. त्यामुळे मला अत्यंत आनंद होत आहे.
या दृष्टीने बुलक हा गप्पा टप्पा करणारे मंडळ होऊ नये, तर एक जबाबदार सन्मान्य संघ व्हावा म्हणून बुलकच्या दीर्घकालीन प्रवासासाठी मी काही ध्येय, उद्दिष्टे, धोरणे व कार्यक्रम सुचवत आहे. नियोजित अध्यक्ष निखिल नरगुणकर यांनी सुचवण केल्याप्रमाणे पुढील समित्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असे ते अधिकृत सूत्ररूपाने मांडत आहे. एक, ध्येय किंवा व्हिजन. बेळगाव परिसरात साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी वाचन संस्कृती चळवळ निर्माण करणे. 2, धोरण किंवा मिशन. वाचनाबद्दल जनसामान्यात ओढ निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे. 2, लेखकांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित करणे. 3, शालेय व महाविद्यालयीन गटातील विद्यार्थ्यांना साहित्यात रस वाटावा म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करणे. वरील ध्येय साधण्यासाठी उचित वाटणारे कार्य वेळोवेळी अंगीकारणे. 3, कार्यक्रम म्हणजे ऍक्शन प्रोग्राम्स. देश विदेशातील अनेक ग्रंथप्रेमी मंडळी जो कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवतात तो म्हणजे बुक ऑफ दी मंथ. यामध्ये दर महिन्यासाठी एक पुस्तक निवडले जाते. मात्र कोणते पुस्तक कोणत्या महिन्यात निवडले जाणार आहे हे 2-3 महिने आधी जाहीर केलेले असते. त्यामुळे सर्व सदस्यांना ते पुस्तक वाचता येते. त्यासाठी सदस्य पुस्तके विकत घेतात किंवा आपसात वाटून घेऊन वाचतात किंवा ग्रंथालयातून घेतात. नियोजित महिन्यात या पुस्तकावर चर्चासत्र आयोजित केले जाते. असे पुस्तक बहुधा ताजे असते. हा महत्वाचा कार्यक्रम आपण आतापर्यंत राबवलेला नाही. तो इतरपण नियमितपणे राबवल्यास सर्व सदस्यांना महत्वाच्या नव्या पुस्तकांबद्दल व लेखकांबद्दल माहिती होईल. अधेमध्ये यात अभिजात पुस्तके सामील केली जाऊ शकतात. प्रत्येक वाचकाने आवर्जून वाचली पाहिजेत अशी सुमारे 100 पुस्तके निवडून अशी यादी महाराष्ट्र टाइम्स तसेच अन्य साहित्य संघांनी प्रसिद्ध केली आहे. अनुक्रमे त्यांचे वाचन व चर्चा घडवून आणणे असा कार्यक्रम करता येईल. एखादा उल्लेखनीय लेखक निवडून काही लोकांनी मिळून त्याच्यावर माहिती व त्याच्या साहित्याचा आढावा सादर करणे. आपल्याकडे हा उपक्रम अनिल आजगावकर यांनी काही प्रमाणात यशस्वीपणे केला आहे. तो पुढे चालू ठेवावा. माझे आवडते पुस्तक, लेखक यावर दरवर्षी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि भाषण स्पर्धा आयोजित करणे. आपण एक महत्वाचा कार्यक्रम गेली 2 वर्षे करत आहोत. तो म्हणजे दीपावली अंक. हे मराठी साहित्यातील महत्वाचे तसेच उभरते समकालीन लेखक भेटण्याचे ठिकाण असते. आपण गेली 2 वर्षे दीपावली वाचक सर्वेक्षण करत आहोत. अशा स्वरूपाचा कार्यक्रम सातत्याने चालू ठेवला पाहिजे. बेळगाव बाहेरील महत्वाच्या साहित्यिक संघ संस्थांशी संबंध प्रस्थापित करून विचार, व्यक्ती आणि माहितीचे आदान प्रदान केले पाहिजे. वरील ध्येयधोरणांना अनुसरून अन्य उचित कार्यक्रम आयोजित करणे. असे कार्यक्रम आपण घेतले. अशा मार्गाने आपण वाटचाल केली तर एक खरीखुरी साहित्यिक संस्था उभी केल्याचे आपल्याला समाधान लागेल. पुढील वाटचालीसाठी बुक लव्हर्स क्लबला तसेच नूतन व्यवस्थापक मंडळाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. सुयोग्य नियोजन आणि एक विशिष्ट प्रमाण यामुळे बुक लव्हर्स क्लब अर्थात पुस्तकप्रेमी मंडळांमध्ये सादर होणाऱ्या कार्यक्रमांनी आज एक नवीन उंची गाठलेली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बुक लव्हर्स क्लबमध्ये सादर झालेल्या कार्यक्रमांनी सर्वांचीच मने जिंकली तसेच वाचकांना आणि श्रोत्यांना एक अपार आनंद मिळवून दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सादर झालेल्या सर्वोत्तम कार्यक्रमांचा आत्ताचे अध्यक्ष जोगळेकरजी यांनी घेतलेला हा आढावा.
बुक लव्हर्स क्लबमधील कार्यक्रमांचा आढावा घेत असताना डॉक्टर जया नातू यांनी सादर केलेल्या तत्वज्ञान विषयावरच्या 3 व्याख्यानांचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे. सखोल अभ्यासाने परिपूर्ण अशी ही 3 व्याख्याने सर्वांच्याच आठवणीत राहणारी आहेत. बुक लव्हर्स क्लब अर्थात पुस्तकप्रेमी मंडळाच्या उपक्रमांना अनेक दर्जेदार व अभ्यासू वाचक लाभले आहेत. उदाहरणार्थ श्री संजय लडगे. लोकमान्य ग्रंथालयाच्या मागे तसेच बुलकच्या सर्व कार्यक्रमांना श्री किरण ठाकूर यांचा नेहमीच पाठिंबा व मार्गदर्शन लाभले आहे. ते देखील महत्त्वाचे आहे. बुक लव्हर्स क्लब अर्थात पुस्तकप्रेमी मंडळ याचं स्वरूप जरी अनौपचारिक असलं तरी इथे घडणारे उपक्रम हे अगदी व्यवस्थित पद्धतीने पार पडावेत. तसंच घडणाऱ्या उपक्रमांची, घडणाऱ्या कार्यक्रमांची माहिती व्यवस्थितरित्या प्रसारमाध्यमांना पोचावी आणि पडद्यामागच्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पूर्ण व्हाव्यात यासाठी बुक लव्हर्स क्लबचे सचिव किशोर काकडे यांचं कार्य अतिशय मोलाचं आहे. कधीही कुठेही आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये किशोर काकडेंना बोलायला सांगावं आणि त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने तो मंच जिंकून यावा असं नेहमीच घडतं. गेल्या काही वर्षांचा किशोर काकडेंच्या सचिव पदाच्या वाटचालीबद्दल ऐकूया त्यांच्याकडूनच. नमस्कार मंडळी. बुक लव्हर्स क्लब किंवा पुस्तकप्रेमी मंडळ किंवा बुलक च्या या आजच्या वर्धापन दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आजवर तुम्ही जी आम्हा सर्वांची साथ दिलीत त्याबद्दल खरंच मनापासून आभार मानतो. बुक लव्हर्स क्लबच्या स्थापनेपासूनच्या प्रक्रियेपासून मी बुक लव्हर्स क्लब बरोबर आहे आणि त्यामुळं सर्वप्रथम श्री सुधीर जोगळेकर हे या बुक लव्हर्स क्लबचे पहिले अध्यक्ष झाले आणि ते आजवर आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष म्हणून राहिले. पण त्यांच्याबरोबरच श्री अशोक ओळकर आपल्या बेळगावमधील ज्येष्ठ श्रेष्ठ कोलाज आर्टिस्ट हे बुक लव्हर्स क्लबचे पहिले सचिव किंवा सेक्रेटरी झाले. त्याच्यानंतर मग युवा वाचक आणि युवा प्रतिनिधी श्री चैतन्य हलगेकर हे सचिव या पदावर आले आणि त्यांच्यानंतर किशोर काकडे म्हणजे मी सचिव पदावर नियुक्त झालो. खरं तर मी स्वतःला अन ऍक्सिडेंटल सेक्रेटरी ऑफ बुक लव्हर्स क्लब असं मानतो. खरंच मी अगदी मनापासून सांगतोय की आय एम अन ऍक्सिडेंटल सेक्रेटरी ऑफ बुक लव्हर्स क्लब. सचिव पदाची ही जबाबदारी असते की वर्षभराचा अहवाल त्यांनी वार्षिक कार्यक्रमात सादर करायचा. मला सर्वप्रथम सांगण्यात आलं की संपूर्ण 5 वर्षाचा तुम्ही आढावा घ्या, पण म्हटलं ते शक्य नाही कारण 5 वर्षाचा आढावा घ्यायला खूप वेळ लागेल. खरं तर वर्षभराचा आढावा घेतानाच खूप वेळ लागेल. तरी सुद्धा घागर में सागर असं मी करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षी 4 ऑगस्ट 2019ला आपल्या बुलकचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि त्यानंतर 22 मार्च 2020 म्हणजे पहिला लॉकडाऊन सुरू होईस तोपर्यंत बुक लव्हर्स क्लबनी जवळजवळ 50हून अधिक विविध कार्यक्रम दिले आणि तुम्हा सर्वांची रसिकांची साथ लाभली असं म्हणायला हरकत नाही. बुलक म्हणजे तुम्हा सर्वांच्या बरोबर केलेली साहित्य सहयात्रा असं माझं प्रामाणिक मत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की बुक लव्हर्स क्लबचे आठवड्याला 2 कार्यक्रम होतात. रविवारी सकाळी 10:30 वाजता जो साधारणपणे 12 वाजेपर्यंत कार्यक्रम चालतो आणि गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता जो कार्यक्रम साधारणपणे 7-7:30 पर्यंत चालतो. अशा आठवड्यातून 2-2 कार्यक्रमातून बुक लव्हर्स क्लबनी बेळगावात आपल्यासाठी एक खास स्थान निर्माण केलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मी जिथं जिथं गेलो तिथं तिथं लोकांनी आम्हा सर्वांच्या बातम्या वाचल्यामुळं आणि फेसबुकवर सुद्धा आणि व्हॉट्सअपवर सुद्धा ह्या बातम्या इकडं तिकडं गेल्यामुळं त्या सर्वांनी कौतुकाने आमचं सर्वांचं स्वागत केलं आणि ते म्हणाले बुक लव्हर्स क्लबचं काम तुमचं खरंच फार छान चाललंय बरं, आम्हालाही बुक लव्हर्स क्लब जॉईन व्हायला आवडेल. बुक लव्हर्स क्लबचा महत्वाचा उद्देश म्हणजे साहित्य सेवा, म्हणजे चला साहित्यावर बोलू काही, म्हणजेच पुस्तक परिचय किंवा वेगवेगळ्या साहित्यिकांचा परिचय किंवा वेगवेगळ्या कलाकारांचा परिचय.
आणि हा परिचय करून देण्यासाठी बुक लव्हर्स क्लबच्या सर्व सदस्यांनी याच्यात भाग तर घेतलाच, शिवाय पाहुण्यांनी सुद्धा भाग घेतला आणि बेळगाव बाहेरून आलेल्या सुद्धा साहित्यिकांनी आणि पाहुण्यांनी भाग घेतला. केवळ आठवड्यातून 2 कार्यक्रम करून बुक लव्हर्स क्लब थांबलं नाही, तर बुक लव्हर्स क्लबनी लोकमान्य ग्रंथालयाच्या 4 भिंतीच्या बाहेर जाऊन सुद्धा साहित्य सेवा करण्याचा प्रयत्न केला. याचं खरं तर श्रेय बुक लव्हर्स क्लबचे अध्यक्ष श्री सुधीर जोगळेकर आणि लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्री अशोक याळगींना द्यायला पाहिजे. बालिका आदर्श विद्यालयामध्ये 6वी अ आणि 6वी ब अशा 2 तुकड्या बुक लव्हर्स क्लबनी दत्तक म्हणून घेतल्या आणि प्रत्येक मंगळवारी दुपारी 11:30 ते 1:30 पर्यंत या दोन्ही इयत्तामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी बुक लव्हर्स क्लबच्या सदस्यांनी गप्पा मारल्या, त्यांना वेगवेगळ्या कथा सांगितल्या, त्यांना पुस्तकं वाचायला दिली आणि एवढंच काय, अशोक याळगी सरांनी या मुलांच्याकडून काही वेगवेगळे उपक्रम सुद्धा करून घेतले. महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व उपक्रमामध्ये आणि या सर्व कार्यक्रमामध्ये बालिका आदर्श विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी असा काही प्रतिसाद दिला की आम्ही सारे अचंबित झालो. आणि अर्थातच बुक लव्हर्स क्लबनी आणि लोकमान्य ग्रंथालयाने बालिका आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं कौतुक पण केलं, त्यांना सर्टिफिकेट दिली, त्यांना बक्षिसं देऊन त्यांना प्रोत्साहन सुद्धा दिलं. त्याचबरोबर लोकमान्य ग्रंथालयाने बाल ग्रंथपेटी हा जो उपक्रम सुरू केलाय, त्या उपक्रमाच्या अंतर्गत सुद्धा बुक लव्हर्स क्लबच्या सदस्यांनी बेळगाव आणि बेळगावच्या आजूबाजूला असलेल्या वेगवेगळ्या शाळातून आणि महिला मंडळातून ही ग्रंथपेटी पोहोचवण्याचा आणि पुस्तकाचं महत्व समजावून देण्याचा आणि वाचन संस्कृती वाढवण्याचा सुद्धा लोकमान्य ग्रंथालयाच्या बरोबर काम केलं, उपक्रमात भाग घेतला. बुक लव्हर्स क्लबची कार्यकारिणी अगदी छोटी. लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्री अशोक याळगी, बुक लव्हर्स क्लबचे अध्यक्ष श्री सुधीर जोगळेकर, सचिव मी किशोर काकडे, उपसचिव सौ विद्या देशपांडे आणि खजिनदार श्री रोहन दळवी. पण या कार्यकारिणीच्या सदस्याशिवाय लोकमान्य ग्रंथालयाचे 3ही सभासद किंवा सदस्य म्हणजेच सौ रंजना कारेकर, श्री प्रशांत कुटरे आणि गुरुनाथ या तिघांनीही अप्रतिम काम बुक लव्हर क्लबसाठी आणि लोकमान्य ग्रंथालयासाठी केलेलं आहे. त्यांची आठवण आणि त्यांची मदत ही वाखाणण्याजोगी आहे. पुस्तक परिचयाच्या कार्यक्रमामध्ये मराठी पुस्तक, हिंदी पुस्तक, इंग्रजी पुस्तक, कन्नड पुस्तक अशा विविध भाषेतील पुस्तकांचा परिचय करून देण्यात आला. त्यामध्ये काव्य होतं, गद्य होतं, नाटक होतं, वैचारिक होतं, लेखांची पुस्तक होती. त्याचबरोबर हिंदीमध्ये सुद्धा आम्ही एक भाषण किंवा एक पुस्तकाचा परिचय यामध्ये आयोजित केला होता. बुक लव्हर्स क्लबमध्ये अनेक विचारांची माणसं आहेत. त्यात उजवी आहेत, डावी आहेत, वेगवेगळ्या विचारांची आहेत, भक्ती करणारी आहेत किंवा अंधश्रद्धा व निर्मूलन करणारी सुद्धा माणसं आहेत. आणि म्हणूनच बुक लव्हर्स क्लब म्हणजे एक छोटासा भारत आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. वाचन संस्कृती वाढावी आणि वक्तृत्व स्पर्धा किंवा भाषण करता यावं, लोकांना बोलता यावं, हा उद्देश सुद्धा बुक लव्हर्स क्लबनी पाळलेला आहे. आणि म्हणून हमारा देश सारख्या संघटनेने जेव्हा वक्तृत्व स्पर्धा घेतली आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जेव्हा छान छान पुरस्कार मिळवले, तेव्हा त्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सुद्धा बुक लव्हर्स क्लब आणि लोकमान्य ग्रंथालयाने लोकमान्य ग्रंथालयात केला. त्याचबरोबर जिथं जिथं लोकमान्य ग्रंथालयाने बाल ग्रंथपेठ्या पोचवल्या तिथं तिथं आवर्जून आणि वखाणण्याजोगं काम केलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक सोहळा सुद्धा लोकमान्य ग्रंथालयाने आणि बुक लव्हर्स क्लबनी आपल्या कार्यक्रमाअंतर्गत केला आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. आठवड्याला 2 कार्यक्रम, महिन्याला 5 किंवा 10 कार्यक्रम आणि वर्षाला 100हून अधिक कार्यक्रम अशी बुलकची यशस्वी घोडदौड सुरू होत असताना अचानक चीनी कोरोना आला आणि बुलकचंच काय तर सर्व जगाचे व्यवहार थंड पडले. बुलकचे पण कार्यक्रम थांबवावे लागले. पण महान फलंदाज सुनील गावस्करांचं एक सुंदर गाणं आहे. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला आहे, जो जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. या उक्तीप्रमाणे
किंवा जीवन चलने का नाम चलते रहो सुबह शाम, शो मस्ट गो ऑन या पद्धतीप्रमाणे अचानक डॉक्टर प्रभूंनी एक दिवस ऑनलाईन द्वारे बुक लव्हर्स क्लबच्या माध्यमातून कोरोना कॉन्स्पिरेसी हा कार्यक्रम सादर केला आणि त्याच्यानंतर मग 31 मे 2020 पासून बुलकच्या सदस्यांनी सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून आठवड्यातून 2दा म्हणजे गुरुवार आणि रविवारी आपापले 12, 13, 15, 20, 25 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओ किंवा छोटे छोटे ऑडिओ सादर करत पुन्हा बुलकच्या कार्यक्रमाला ई रूपाने चालना दिली आणि अशा रीतीनं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आम्ही बुलकचे कार्यक्रम पुन्हा सुरू केले. शो मस्ट गो ऑन हे तत्व पाळत. बुक लव्हर्स क्लबच्या या कार्यक्रमाबरोबरच बुक लव्हर्स क्लबच्या सदस्यांनी बेळगावात होणाऱ्या विविध साहित्य संमेलनात सुद्धा भाग घेतला. एवढंच नव्हे तर बऱ्याच पुस्तक प्रकाशनांमध्ये सुद्धा भाग घेतला आणि बुक लव्हर्स क्लबने आणि लोकमान्य ग्रंथालयांनी अनेक नवीन साहित्यिकांना, कवींना त्यांच्या पुस्तक प्रकाशनात सुद्धा आपल्या व्यासपीठावरून मदत केली, सहभाग घेतला आणि त्यांचं उत्साहवर्धन केलं. त्याचबरोबर वाचन संस्कृती वाढावी हा मूळ गाभा. बुक लव्हर्स क्लबचा मूळ उद्देश वाचन संस्कृती वाढावी आणि म्हणून दिवाळी अंक ही आपली संस्कृती आहे आणि म्हणून गेली अनेक वर्ष जेव्हा जेव्हा दिवाळी अंक आले त्या दिवाळी अंकांचं वितरण लोकमान्य ग्रंथालयांनी मोठ्या प्रमाणात सर्व सदस्यांच्यासाठी अर्थातच खास शुल्क घेऊन केलं आणि दिवाळी अंकाचा प्रचार सुद्धा बुक लव्हर्स क्लबच्या सदस्यांनी केला. एवढंच नव्हे तर बुक लव्हर्स क्लबच्या सदस्यांनी एकेका सदस्यांनी जवळजवळ 10 12 दिवाळी अंक घेऊन त्या दिवाळी अंकांचा परिचय सुद्धा बुक लव्हर्स क्लबच्या विविध कार्यक्रमातून केला आणि या खेपेला सुधीर जोगळेकरांच्या कल्पनेप्रमाणे दिवाळी अंकातील मला आवडलेले लेख, मला आवडलेल्या कविता हा उपक्रम सुद्धा राबवला गेला आणि दिवाळी अंकाच्या त्या लेखकांना आणि कवींना पत्ररूपाने बुलकनी त्यांना कळवलं की तुमचे दिवाळी अंक आम्हाला आवडले, तुमचे लेख आम्हाला आवडले, तुमच्या कविता आम्हाला आवडल्या. अशा रीतीनं साहित्य, वाचन संस्कृती आणि वाचन संस्कृतीची चळवळ बुक लव्हर्स क्लबनी सतत चालू ठेवलेली आहे. मगाशी कोरोनाचा उल्लेख झाला. कोरोनामुळं बुक लव्हर्स क्लबचे कार्यक्रम थांबले, पण मध्येच बुक लव्हर्स क्लबचे कार्यक्रम सुरूही झाले आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन गुरुवार आणि ऑनलाईन रविवार या दोन्ही कार्यक्रमाबरोबरच गुणवंत पाटलांच्या कल्पनेप्रमाणे आणि सुधीर जोगळेकरांनी चालवलेल्या आणखीन एका नवीन उपक्रमाप्रमाणे बुक लव्हर्स क्लबचे काही सदस्य जे छान कथा लिहितात, कविता लिहितात, त्यांच्या कथा सुद्धा आम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार अशा प्रकारे बुक लव्हर्स क्लबच्या समूहावर पाठवू लागलो आणि त्या कथेवर चर्चा सुरू झाली. अशा रीतीनं कोरोनामध्ये घरात बसून कंटाळलेल्या साहित्यिकांना आणि बुक लव्हर्स क्लबच्या सदस्यांना ही आणखीन एक साहित्यिक मेजवानी बुक लव्हर्स क्लबनी दिली. अर्थात पुढच्या वर्षी किंवा यानंतर हळूहळू लॉकडाऊन ओपन होत आहे, लॉकडाऊन कमी होत आहे, त्यामुळं पुन्हा बुक लव्हर्स क्लब फक्त गुरुवार आणि फक्त रविवार हे 2च कार्यक्रम यापुढे सुरू ठेवील. कारण जास्तीत जास्त कार्यक्रम घेतल्यानंतर त्याचं अपचन होण्याची शक्यता असते आणि शिवाय प्रत्येकाला आपापल्या कामाला जायचं असतंय. लॉकडाऊनच्या वेळेला सगळेजण घरी बसत होते, त्यामुळं हे सगळं करण्याला वेळ होत होता. आता प्रत्येक गुरुवारी, प्रत्येक रविवारी नेहमीप्रमाणे ऑनलाईन कार्यक्रम सुरू ठेवावेत किंवा लॉकडाऊन संपूर्ण उठल्यानंतर आणि कोरोनाची भीती गेल्यानंतर पुन्हा एकदा सर्वजण आपण एकत्र येऊन लोकमान्य ग्रंथालयाच्या व्यासपीठावर एकमेकांसमोर बसून कार्यक्रम सुरू करू शकतो का, ही कल्पना सुद्धा विचारात घ्यायला हरकत नाही. पण नवीन नवीन उपक्रम करणं हा बुक लव्हर्स क्लबचा हातखंडा आहे. बुक लव्हर्स क्लबची कमिटी, बुक लव्हर्स क्लबची समिती आणि बुक लव्हर्स क्लबचे सर्व आदरणीय सदस्य यामध्ये नेहमी उत्साहाने भाग घेत असतात. मंडळी, मागं वळून पाहताना मी जस्ट बघितलं तर मला वाटते 50हून अधिक वक्त्यांनी बुक लव्हर्स क्लबमध्ये येऊन आपलं भाषण सादर केलेलं आहे, आपला पुस्तक परिचय सादर केलेला आहे, आपल्या कविता सादर केलेल्या आहेत किंवा आपला ऑडिओ, व्हिडिओ, PPT प्रेझेंटेशन सुरू केलेलं आहे.
बुक लव्हर्स क्लबमध्ये येऊन आपला कार्यक्रम सादर करणं हे आता एक मानाची खूण झालेलं आहे असं मी म्हणायला हरकत नाही. मला तर असंच म्हणायचं आहे, आज ना उद्या लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स किंवा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये जर बुक लव्हर्स क्लबची नोंद झाली तर आश्चर्य वाटायला नको. कारण अनेक संस्था उदयाला येतात आणि शुभस्य शीघ्रम किंवा सुरुवातीचा जोर, सुरुवातीचा उत्साह भरपूर असतोय, पण गेली 5 वर्ष आठवड्याला 2 कार्यक्रम सातत्यानं देणं, वेगवेगळ्या साहित्यिकांच्याकडून कार्यक्रम करून घेणं, स्वतः सादर करणं, हे सगळं करून बुक लव्हर्स क्लबनी आपला उत्साह टिकवून ठेवलेला आहे, सदस्यांचा उत्साह टिकवून ठेवलेला आहे. आणि म्हणूनच मी म्हणतोय, आज ना उद्या लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स किंवा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये जर बुक लव्हर्स क्लबची नोंद झाली तर तुम्हा आम्हासाठी ती एक अभिमानाची गोष्ट असेल. पुन्हा एकदा अहवाल सादर करताना मला खूप आनंद झाला. तुम्हा प्रत्येकाने माझी साथ दिलेली आहे. अर्थात ही एक वल्नरेबल पोस्ट असते. सेक्रेटरीची पोस्ट म्हणजे एक नाजूक पोस्ट असते. त्याच्यामध्ये कौतुक होतंय, बऱ्याच वेळेला टीकाही होते. काही जणांनी, आमच्या परममित्रांनी चिवचिव करणारा सचिव असेही मला म्हटलं, काही जणांनी कावकाव करणारे काकडे असंही म्हटलं, काही जणांनी हायब्रिड काकडे असंही म्हटलं. पण ही सगळी आमची परममित्र मंडळी आहेत आणि एकदा आपण एकाच परिवाराचे सदस्य म्हटल्यानंतर देणं घेणं, एकमेकाशी बोलणं, एकमेकाशी विचारांचा आदान प्रदान करणं हे सहज होणार आहे. आणि तेही मी प्रेमाने स्वीकारलेलं आहे. कारण तुम्ही सुद्धा माझा राग, माझा लोभ प्रेमाने स्वीकारलेला आहे आणि या ऍक्सिडेंटल सेक्रेटरीला भरपूर प्रेम दिलेलं आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानत, बुक लव्हर्स क्लबचे आभार मानत, मी जाता जाता एवढंच म्हणेन, मी गेल्या जन्मल्यापासून जेवढी पुस्तकं वाचली नाहीत त्याच्यापेक्षा कितीतरी पुस्तकं बुक लव्हर्स क्लबचा सदस्य झाल्यानंतर आणि सेक्रेटरी झाल्यानंतर मला वाचायला मिळाली, ऐकायला मिळाली आणि खरेदी करायला सुद्धा मिळाली. आज तुम्ही माझ्या घरात आलात तर जिकडं तिकडं पुस्तकं पडलेली दिसतील आणि हे सारं श्रेय बुक लव्हर्स क्लबला जात आहे. मी जाता जाता बुक लव्हर्स क्लबची संपूर्ण समिती, मग स्वतः श्री अशोक याळगी, श्री सुधीर जोगळेकर, विद्या देशपांडे, रोहन दळवी, लोकमान्य ग्रंथालयाचा स्टाफ आणि तुम्ही सर्वजण, या सर्वांचे मी आभार मानतो. जाता जाता आणखीन एक मला गोष्ट कबूल करावीच लागेल. बुक लव्हर्स क्लबनी मला सुधीर जोगळेकरांच्या सारखा एक परममित्र दिला, ज्याच्या ऑफिसमध्ये मी केव्हाही जाऊन चहा पिऊ शकतो. मला मोहनराव विजारे सारखे एक आजोबा मिळाले, ज्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा मी केव्हाही चहा पिऊ शकतो. मला लोकमान्य ग्रंथालयासारखं एक स्थान मिळालं, जिथे अधिकाऱ्यांनी मी मला कॉफी मागू शकतो, कोणतेही पुस्तक मागू शकतो. आणि गायकवाडांच्या सारखा एक परममित्र मिळाला, ज्यांच्या घरी चहा नव्हे, मी जेवण सुद्धा मागू शकतो. शिवाय तुम्ही सर्वजण आहातच. तुम्हा सर्वांचं सहकार्य मला लाभलं आणि म्हणूनच सेक्रेटरी पदावर मी गेली 2.5-3 वर्ष कसं का असेना काम करत आहे. आणि पुन्हा तीच जबाबदारी नव्या कमिटीमध्ये सुद्धा तुम्ही मला दिलेली आहे. तुमचे आशीर्वाद, तुमचा सहयोग, तुमचं सहकार्य आहेच आणि त्याच्या आधारावरच मी पुन्हा वाटचाल करणार आहे. खूप खूप धन्यवाद. आणि साहित्य सेवा, वाचन संस्कृती, वाचन चळवळ आपण अशीच पुढे ठेवू आणि चला साहित्यावर बोलू काही, हा मंत्र जपत आपण पुढे कार्य करू. खूप खूप धन्यवाद. आणि हो, जाता जाता आठवलं, बुक लव्हर्स क्लब केवळ साहित्य, कथाकथन, ऑडिओ, व्हिडिओ, मुलांच्यासाठी लायब्ररी, मुलांच्यासाठी पुस्तकं याचाच कार्यक्रम करत नाही, तर देशावर आणि समाजावर जेव्हा संकट येतात तेव्हा सुद्धा बुक लव्हर्स क्लबचे सर्व सदस्य सरसावून पुढे येऊन याच्यासाठी मदत करायला पुढे येतात. या कॅफेला बुक लव्हर्स क्लबचे अध्यक्ष श्रीमान सुधीर जोगळेकर आणि लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्री अशोक याळगी यांनी केलेल्या अपीलवरून बुक लव्हर्स क्लबच्या सर्व सदस्यांनी भरघोस देणगी दिली आणि जवळजवळ 1 लाख रुपयेहून अधिक देणगी आम्ही बेळगावचे खासदार श्री सुरेश अंगडी यांच्याकडे
कोरोनासाठी किंवा देशावर आलेल्या संकटासाठी म्हणून दिली गेलेली आहे. अशा रीतीनं बुक लव्हर्स क्लबनी सामाजिक बांधिलकी सुद्धा सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुक लव्हर्स क्लबच्या बैठकींमध्ये थोडं कमी बोलणारे पण सर्व गोष्टी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने टिपून घेणारे आणि सर्वांशीच एकदम मनमोकळेपणाने बोलणारे रोहन दळवी हे आपल्या मितभाषी स्वभावासाठी पुस्तकप्रेमी मंडळामध्ये प्रसिद्ध आहेत. गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांनी क्लबचे खजिनदार म्हणून सर्व जबाबदाऱ्या अतिशय व्यवस्थित पार पाडलेल्या आहेतच. त्याचसोबत क्लबमध्ये घडणारे सर्व उपक्रम, सर्व कार्यक्रम यांचं डॉक्युमेंटेशन अतिशय व्यवस्थितपणे केलेलं आहे. जाणून घेऊया रोहन दळवींच्या अनुभवांबद्दल. नमस्कार, मी रोहन दळवी. बुक लव्हर्स क्लबच्या सर्व सभासदांना आपल्या 5व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बुलकच्या स्थापनेनंतर खूप उशिराने म्हणजे वर्षभरानंतर मी इथे सामील झालो, पण वयाने, ज्ञानाने आणि वाचनाने माझ्याहून खूप ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेल्या या मंडळींनी मला खूप आपुलकीने आपल्यात सामावून घेतले. तुम्हा सगळ्यांबरोबरचा हा गेल्या 3-4 वर्षातला प्रवास काही मोजकेच दुःखद प्रसंग, जसे आपले संस्थापक श्री शंकरराव चाफाडकर आणि ज्येष्ठ सदस्य श्री प्रेमानंद लाडसाहेब यांचं अचानक निघून जाणं आणि आपल्या ग्रंथालयाच्या आधीच्या आयकॉनिक वास्तूला गुड बाय म्हणत नव्या जागी स्थलांतर करणं, असे वगळता हा प्रवास खूपच आनंददायी झाला. आपल्या सदस्यांमध्ये वेगवेगळ्या राजकीय, धार्मिक आणि सामाजिक विचारधारा असणारे सदस्य आहेत. त्यामुळे कोविड-19 पॅन्डेमिकच्या आधी जेव्हा आपण सर्वांच्या उपस्थितीत आपले कार्यक्रम व बैठका घेत असू, तेव्हा अनेकदा वादळी चर्चा घडत, एकमेकांची मतं खोडून काढण्याचा सुद्धा प्रसंग कधीकधी घडे. पण हे वादविवाद विषयाच्या अनुषंगानेच होतील आणि ते पुढे विकोपाला जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी आपले सर्वांचे लाडके अध्यक्ष श्री सुधीर जोगळेकर आणि श्री अशोक याळगी यांनी आतापर्यंत घेतली. तसंच कितीही खडाजंगी झाली तरीही संयम पाळत एकमेकांबद्दल कुठल्याही प्रकारचा आकस किंवा वैयक्तिक कटुता न बाळगता पुन्हा पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला तेवढ्याच उत्साहाने आणि एकदिलाने सगळे सदस्य लागत, तेव्हा हा आपला ग्रुप एकसंघ ठेवण्याचे श्रेय अर्थातच आपल्या सगळ्या सभासदांचे आहे. याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आता आपण नवीन कार्यकारिणी निवडली आहे, ज्यात अनुभवी आणि नव्या दमाचे आणि आजच्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारे सदस्य आहेत. तेव्हा आता सुरू असणारे आपले विविध उपक्रम ते नव्या जोमाने पुढेही सुरू ठेवतील आणि आपल्या कल्पकतेने त्यात नवीन उपक्रमांची सुद्धा नक्कीच भर घालतील याची मला खात्री आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि नवीन कार्यकारिणीला मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बुक लव्हर्स क्लब अर्थातच पुस्तकप्रेमी मंडळामध्ये एक महत्त्वाची सदस्य म्हणून विद्या देशपांडे यांची ओळख आहे. आपल्या चौफेर वाचनाने आणि सर्व गोष्टींकडे अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाने पाहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे बुक लव्हर्स क्लबमधील बाकीच्या सदस्यांचा तसेच क्लबचा भरपूर फायदा झालेला आहे. सहसचिव म्हणून त्यांचे अनुभव त्या सांगत आहेत. पुस्तकप्रेमी मित्रमैत्रिणींना नमस्कार. बुक लव्हर्स क्लबच्या 5व्या वर्धापन दिनी सर्वप्रथम बुलकचे संस्थापक श्री शंकरराव चाफाडकर यांना सादर वंदन. बुक लव्हर्स क्लबचे मेंबर होण्यासाठी मी अशोकदादा याळगींना प्रथम भेटायला गेले, तेव्हा बुलकमध्ये स्त्री सदस्या नव्हत्या. आपल्याकडे पुस्तकप्रेमी बायका नाहीतच का, की या क्लबमध्ये बायकांना प्रवेशच नाही, असा प्रश्न मला तेव्हा पडला होता. शेवटी त्यांनी हा निव्वळ योगायोग आहे असं सांगून मला मेंबर करून घेतलं. सुरुवातीला मीटिंगचं स्वरूप बरंचसं अनौपचारिकच होतं. पदाधिकारी नव्हते. बाहेरच्या साहित्यिकांना बोलवून उत्तमोत्तम कार्यक्रम सादर होत असत. कधी एखाद्या पुस्तकावर, कधी राजकीय सामाजिक घडामोडींच्यावर चर्चा खूप रंगत असत. खूपच वादविवाद होत, कधी कधी विकोपाला जात. पण मीटिंग्सच्या अखेरीस चहाच्या कपात ती वादळं बुडवून टाकण्याचं याळगी आणि जोगळेकरांचं कसब तर तुम्ही जाणताच. जुनी सुंदर इमारत पाडून नवं बांधकाम करायचं ठरलं आणि ग्रंथालय अनगोळला हलवावं लागलं. तशा इथेही मग बैठकी चालूच राहिल्या. ज्येष्ठांच्या प्रयत्नांनी नवे नवे कार्यक्रम वाढले.
प्रसिद्धी वाढली. इथल्या कार्यक्रमांच्या चर्चा आणि कौतुक बाहेरही होऊ लागलं. ग्रंथालयातल्या उपक्रमांना गती आली आणि बुलकच्या सदस्यांमध्येही मग लक्षणीय वाढ झाली. कार्यक्रमानंतर होणाऱ्या चर्चा, गप्पा यांना आज एक प्लांट सुबक असं रूप आलेलं आहे. आजही वाद होतात, पण सांभाळून. सहसा कोणी शब्दाने शब्द वाढवत नाही. सगळे एकमेकांचं कौतुक, अभिनंदन करतात आणि एकमेकांचं कुशल मंगल चिंतन करून शांतपणे जिना उतरतात. हेही छानच आहे. अहो, परिपक्वतेचंच लक्षण नाही का ते? पण का कोण जाणे, त्या जुन्या आयकॉनिक इमारतीत चर्चा एकदा सुरू झाली की मग निसंकोचपणे न पटलेले, न उमगलेले मुद्दे उपस्थित करून समाधान करून घेणाऱ्यांची, उत्स्फूर्त कडाक्याच्या झणझणीत वादांची आणि नंतर पुन्हा एकमेकांच्या हातात हात घालून मजेत घरी परतणाऱ्या तेव्हाच्या बुक लव्हर्सची आठवण मला अशा वेळी अगदी येते. नवीन युग, संक्रमणाचा नवा काळ, नव्या भीती, त्यावरचे नवे उपाय, निराशेच्या मोठ्या लाटा, पुन्हा नव्या आशा, नवीन क्षितिज, अशा जबरदस्त चढउताराच्या काळात बुलकच्या प्रतीकचित्रातल्या त्या पुस्तक वेड्याचं चित्रसुद्धा आता आपल्याला बदलताना दिसतंय. आता तो केवळ 2 भुजांचा नाही तर बहुभुज आहे. आता त्याच्या हातात पुस्तकाबरोबरच लॅपटॉप आहे. कारण बदलत्या काळाची पावलं त्याने हेरली आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात तो माहीर आहे. पेनही आहे. गेल्या 4-1 महिन्यात आपल्यातल्या कितीतरी पुस्तकप्रेमींनी लिहायला सुरुवात केली आहे. आणि आता ते पेन ते पुन्हा म्यान करणार नाहीत अशी आम्हाला आशा आहे. एका हातात घड्याळही आहे, वक्तशीरपणाचं प्रतीक. बुलकचा व्याप कितीही वाढला तरी बुलकचे पितामह कार्यक्रमाची सुरुवात आता अमुक वाजताहेत आणि आपल्या परंपरेप्रमाणे आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत अशीच यापुढेही करणार आहे. त्या दिवसाची आपण सगळेच अगदी आतुरतेनं वाट पाहतोय. बुलकच्या या नव्या रूपालाही माझं मनापासून अभिवादन. बुलकच्या नव्या कार्यकारिणीला खूप प्रेम आणि खूप खूप शुभेच्छा. शंकर चाफाडकरांच्या घरी 4-5 वाचक मित्रांनी सुरू केलेला बुक लव्हर्स क्लबचा हा प्रवास, तो नंतर येऊन ठेपला तो लोकमान्य ग्रंथालयाच्या त्या भव्य वास्तूमध्ये. तिथे चहा आणि तिखट वेफरांसोबत तिखट चर्चा देखील या बुक लव्हर्स क्लबने पाहिल्या. आणि त्यानंतर कोरोनाच्या संकटामध्ये ऑनलाईन विश्वाशी सांगड घालत बुक लव्हर्स क्लबने आपला प्रवास तसाच चालू ठेवलेला आहे. एक अनौपचारिक वाचकांची बैठक असा सुरू झालेला बुक लव्हर्स क्लबचा हाच प्रवास साचेबंद पद्धतीने आणि उत्कृष्ट ते उत्कृष्ट उपक्रमांसोबत आज इथपर्यंत आलेला आहे. पहिली 5 वर्ष संपलेली आहेत आणि पुढची असंख्य वर्षे आपली वाट पाहत आहेत. नव्या उमेदीने, नव्या विचारांनी, एक नवीन अध्यक्षांसोबत बुक लव्हर्स क्लबचा प्रवास आता यापुढे होणार आहे. त्यासाठी सर्व वाचकांना, सर्व सदस्यांना शुभेच्छा.